आम्ही आलेलो देवळात, म्हणजे चालतोय. इकडे खूप दुकानं आहेत, खूप सारी इकडे दुकानं आहेत आणि ऊन पडलंय. मेन आमचं इकडे लग चांगलं आहे की रात्रीपासून सकाळपर्यंत खूप पाऊस होता आणि आता थांबला आहे, ऊन पडलंय खूप छान. आणि आता इथे आम्ही दर्शन घ्यायला जाऊ आतमध्ये. माझ्या मागे पूर्ण मार्केट आहे, दाखवते तुम्हाला. आलेलो आहोत आम्ही आता मंदिराच्या मागे आहोत. दाखवत ह्या मंदिराचं गाभार आहे. आजूबाजूला पूर्ण डोंगरच डोंगर आहे. मस्त केलेलं आहे. मी आलेले देवळाच्या इथे. खूप गर्दी नाही एवढी, पण वातावरण एकदम थंडगार आहे असं. आणि माझ्या समोरच आहे देऊळ. दाखवत वीडियो कॉल करा था. माता जो नर तुमको ध्याता, जो नर मैया जी को ध्याता, मना वांछित फल पाता. ओम जाएंगे जो तुम्हारे जल निर्मल याता, वरन पड़े जो तेरे सोनरा तारा जाता. रे ओम जय गंगे माता, न पुत्र सगर के तारे सब जग को ज्ञाता. के नाम से भी पूजा कभी और जगह नहीं गए. आम्ही आलो दर्शन घेऊन. आता चाललो आम्ही परत रूमवर. तर खूप मस्त तुम्हाला दाखवलंच मी देऊळ कसं छान आहे. आणि आपण म्हणजे इथपर्यंत गाडी येते, तुम्ही काय 4 व्हीलर किंवा बस पूर्ण येते देवळापर्यंत. फक्त थोडंसं चालायला लागतं आणि जास्त हे पण नाही आहे. सो तुम्ही जाऊ शकता. आणि इकडचा व्ह्यू वगैरे खूप छान आहे, दाखवते बघा. सो तर असं हे आमचं गंगोत्री होतं. तर आमच्या आज 2 धाम पूर्ण झालेले आहेत. आता उद्या आमचं पूर्ण 8 ते 10 तासांचं ट्रॅव्हलिंग आहे. कुठे? सोनप्रयागसाठी. आणि मग परवा आमचं केदारनाथ आहे. तर नक्की भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता आम्ही उत्तरकाशीहून निघालेलो आहोत. पुढचा प्रवास भारी म्हणजे आम्ही केदारनाथला चाललो. तर दाखवेन मी तुम्हाला कसं आहे, वेदर आहे, तुम्हाला दाखवत राहीनच. सेट लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम हे सफरचंदाची झाडं बघितली. त्यावर एवढे सफरचंद आलेले, खूप भारी वाटत होतं. सर्व तर बोलत होते काढूया चला, काढूया चला, पण असं नाही काढू शकत. सो खूप होते तिथे, खूप म्हणजे खूप. झाडाला एवढे आलेले ना ते सांगू नाही शकत. तिकडे दरड कोसळत होती, म्हणजे हळूहळू येत होती वाळू खाली. पण खूपच रिस्क होती ना, त्यामुळे ड्रायव्हर दादा थांबलेले. पण त्याच्यानंतर त्यांनी ड्रायव्हिंग केली आणि मग तिकडनं आम्ही हळूहळू गेलो पुढे. आम्ही जेवायला थांबलो आणि इथला खूप निंबू सोडा खूप छान आणि खूप मस्त मिळतो. तर हा असं इथलं लोकेशन आहे, नक्की तुम्ही विजिट द्या. आणि इकडे पहाडी ढाबा, कॅफी, कॉफी, मॅगी, चाऊमिन सगळं मिळतं इकडे. जेवायला इकडे थांबलेलो आम्ही. हे आपलं धारी
देवीचं देऊळ होतं. सो आम्ही तिकडे नंतर येणार होतो, आमचं बद्रीनाथ झाल्यावर येणार होतो. तर मी तुम्हाला दाखवेनच. खूप असं म्हणजे ते पाण्यात आहे देऊळ, बघूया नंतर. मी संगम बघायला आलो, तुम्हाला दाखवते मी 2 नद्यांचा संगम, एक भागीरथी आणि एक अलकनंदा दाखवते. आम्ही असंच आता गेलेलो बाहेर फिरायला राऊंडसाठी. इकडचं वेदर खूप छान आहे. आमचं लक असं एवढं चांगलं आहे की इथे पाऊस पडत नाही आहे. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केला आहे तुम्हाला दाखवते. हॉटेल रूम आमची चांगली आहे खूप. सो आता आम्ही जेवण मस्तपैकी झोपू आणि भेटूया आपण मस्तपैकी उद्याच्या व्लॉगमध्ये. दाखवेनच मी तुम्हाला. स्टे ट्यून. चला बाय बाय.